शेतकरी बंधूंनो, मी माझ्या केळीच्या प्लॉटमध्ये आहे. या केळीच्या प्लॉटमध्ये काय आहे, यावर्षी हवा जास्त प्रमाणात असल्यामुळे केळीची पूर्णतः पानं फाटलेले आहे आणि पानं फाटल्यानंतर सनस्ट्रोकचा थोडासा यावर थोडासा फरक पडत आहे. आणि सनस्ट्रोकचा फरक असल्यामुळे थोडंसं याचं नियोजन असं चालू होतं. पहिले याला फॉस्फरिक ऍसिड झाला आहे आणि नंतर पांढरं पोटॅश आणि युरिया सध्या याला चालू आहे. आणि या केळीमध्ये 80% निस्वन झाली आहे. 80% म्हणजे निस्वन म्हणजे 80% केळीने घड फेकलेले आहे. त्यामुळे 80% घड फेकल्यानंतर काय होऊन राहिलं, या केळीमध्ये टेम्परेचरमुळं केळीची निस्वन हे होत आहे, पण त्याचे जे घड आहे ते थोडेसे असे कमजोर आहे. तर माझं सगळ्या शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की केळीला तुम्ही कॅल्शियम नायट्रेट हे दर हजारी 5 किलो जर सोडलं तर थोडासा केळीमध्ये फरक पडेल. आणि केळीवर घडावर तुम्ही फवारणी घ्या. फवारणी कोणती घ्यायची? इमिडा, कॅडमोर किंवा त्यामध्ये इमिडा सोबत जर कॅल्शियम नायट्रेट आणि झिंक जर घेतलं यारामिलाचं तर थोडेसे चांगल्या प्रकारे रिझल्ट हे मिळणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही केळीमध्ये जे आपलं ड्रीप माध्यमातून जे काही तुमचं पांढरं पोटॅश आणि युरिया सोडत आहे ते कंटिन्यू चालू ठेवा. याचा फरक तुम्हाला हे पावसाळ्यात पडेल. म्हणजे केळीची उत्पादकता तुमची चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुम्हाला उत्पन्नही चांगल्या प्रकारे येईल.